माझं नाव तनुषी आहे. लग्नानंतर रोज माझा नवरा मला विचारायचा की तू प्रेग्नेंट तर नाही ना, कारण मला अजून मूल नको आहे. त्यामुळे अशी काही गोष्ट असेल तर मला सगळ्यात आधी सांग. माझा नवरा एक काम अजून करायचा, जे खूपच विचित्र होतं. रोज संध्याकाळी तो मला एका विरान ठिकाणी घेऊन जायचा आणि तिथल्या रिकाम्या खोलीत बंद करायचा. त्या खोलीत खूपच विचित्र वाटायचं. जसं मी खोलीत प्रवेश करत असे मला झोप यायची आणि मी गाढ झोपेत जायची. दुसऱ्या दिवशी माझे डोळे उघडल्यावर मी माझ्या घराच्या बेडवर असायचे, पण मला काहीच आठवत नव्हतं. माझे सासू सासरे मला तिरस्काराने पाहायचे, इतके की माझ्या सासूने माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. ती मला घरातलं कामही करू देत नव्हती आणि घरात कामासाठी कामवाली ठेवली होती, पण ती कामवाली नेहमी स्वतःला पूर्ण कपड्यांमध्ये लपवून ठेवायची, इतके की तिचे हातपाय देखील दिसत नव्हते. नंतर कळालं की ती कामवाली बोलू शकत नाही, पण एकदा मी तिला माझ्या सासऱ्यांशी गुपचूप बोलताना ऐकलं होतं. ते ऐकून माझ्या अंगावर आकाश कोसळलं. हकीकत जाणून मी थक्क झाले. मी माझ्या नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केला तर त्याने मला ओरडून शांत केलं. मी खूप परेशान होते. त्याच दिवसात मी प्रेग्नेंट झाले. माझ्या नवऱ्याला जसं हे कळालं त्याने माझी प्रेग्नन्सी अबॉर्ट केली. मी खूप रडले आणि असं 3दा झालं, पण 3 वेळा माझ्या नवऱ्याने माझी प्रेग्नन्सी अबॉर्ट केली. 4थ्यांदा जेव्हा मी पुन्हा गर्भवती झाले तेव्हा मी हे गुपित माझ्या नवऱ्यापासून लपवलं आणि त्याला नाही सांगितलं. जेव्हा माझ्या पोटाचा आकार वाढायला लागला तेव्हा माझा नवरा घाबरून गेला. तो माझ्यासमोर रडायला लागला की हे मूल झालं तर मी कुणाला तोंड दाखवू शकणार नाही, कारण माझ्या मुलांच्या बाबतीत तो पुढं बोलणं अर्धवट सोडायचा आणि मी परेशान व्हायची की तो असं का करतोय, स्वतःच्याच मुलांना या जगात येण्यापासून का थांबवतो. पण यावेळी माझ्या नवऱ्याच्याही किती प्रयत्नानंतरही मी माझं मूल वाचवलं. पण जसजसं डिलिव्हरीचे दिवस जवळ येत होते तसतशी माझ्या नवऱ्याची अवस्था वाईट होत चालली होती. आणि डिलिव्हरीच्या दिवशी जेव्हा डॉक्टरांनी मूल माझ्या हातात दिलं मी जोरजोरात रडायला लागले, कारण ते मूल. माझं नाव तनुषी आहे. मी एका छोट्या गावातली आहे. माझं शिक्षण फक्त 10वी झालं आहे. मला शिकायची खूप इच्छा होती. माझी आईही खूप शिकली होती, पण वडील अनपढ होते. ते व्यवसायात मोठे व्यापारी होते. माझ्या आईबाबात खूप प्रेम होतं, पण त्यांच्यात भांडणंही व्हायची. माझे पप्पा अशा घरातले होते ज्यात काही जुन्या रीतिरिवाज होते, जे माझ्या शिकलेल्या आईला अजिबात आवडत नव्हते. पण पप्पा त्यांच्या रीतिरिवाजाविरुद्ध आईला जाऊ देत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या पूर्वजांनी खूप विचार करून हे रिवाज बनवले आहेत, ज्यांना तोडणं पाप आहे. पण माझ्या आईला हे रिवाज समजत नव्हते. असे रिवाज कोणतेही ज्यांचा धर्माशी काही संबंध नव्हता. मग अशा रिवाजांची काय गरज. पण पप्पा या रीतिरिवाजांशी इतके जोडलेले होते की त्यांच्यासाठी आपल्या मुलांना देखील त्यांनी दुर्लक्ष करायचे. आणि फक्त पप्पाच नाही तर त्या घराण्यातला प्रत्येक पुरुष या रीतिरिवाजांना आपल्या प्राणांपेक्षा अधिक महत्त्व देत होता. त्यांच्या घराण्यातील एक रिवाज होता की मुलीचं लग्न बाहेर होणार नाही. मुलीचं लग्न त्या संबंधामध्येच कोणत्या तरी मुलाशी किंवा पुरुषाशी होईल. बाहेरच्या कुटुंबातील मुली येऊ शकतात पण जाऊ शकत नाहीत, मग त्यासाठी मुलगा असो वा नसो. त्यामुळे इथे जसं मुलगी 18 वर्षाची होते तिला त्या बिरादरीतील एखाद्या मुलासोबत बांधलं जात असे. जर एखादी मुलगी बाहेर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला बिरादरी आणि घरातील सर्व नाते तोडले जात असे. इतकेच नव्हे तर कधीकधी त्या मुलीला या रीतिरिवाजांच्या बलिदानावर चढवलं जात असे, तिचा जीव घेतला जात असे. दुसरी रीत होती की महिलांच्या शिक्षणाबाबत. माझ्या पप्पा यांच्या खानदानातील लोकांचा असा विश्वास होता की महिलांना जास्त शिक्षण देणं आवश्यक नाही. महिलांच्या शिक्षणाला फालतू समजलं जात होतं. जर मुलगी जास्त शिकली तर तिला वाईट समजलं जात असे, कारण जास्त शिक्षण मिळवल्यानंतर महिला स्वतःच्या पायावर उभी राहते आणि मग पुरुषांसमोर तोंड चालवते. जसे माझी आई माझ्या बाबांच्या समोर येऊन उभी राहायची जेव्हा त्यांना काही चुकीचं दिसत असे तेव्हा. या बिरादरीतील लोक महिलांना आपली संपत्ती समजत असत, जशी हवी तशी वापरा. तिसरी आणि सर्वात वेदनादायक रीत होती की काहीही झाले तरी महिलेला घटस्फोट घेता येत नसे आणि तिला घटस्फोट दिला जात नसे. जर महिला नापसंत असली तरीही तिला जीवनातून काढून तर टाकलं जात असं, पण मुक्त केले जात नसे. ती संपूर्ण जीवन तिच्या पतीच्या नावावर बसलेली असायची, पण घटस्फोट घेऊन दुसरं लग्न बसवू शकत नव्हती. त्यांचं म्हणणं होतं की डोली बापाच्या घरातून निघाली आहे तर अर्थी पतीच्या घरातूनच निघेल.
महिलांना जे हक्क दिलं जाणं आवश्यक होतं ते त्यांनी महिलांच्याकडून हिसकावून घेतले होते. पती कसेही वागले तरी चालेल, मारपीट केली किंवा जनावरांसारखं वागवलं तरीही महिलेला तिच्या पतीच्या नावावर जीवन घालवावं लागत होतं. बिरादरीवाल्यांचं म्हणणं होतं की महिलांचं कर्तव्य आहे की ती तिच्या पतीचं सर्व बोलणं ऐकेल. पण माझी आई शिकलेली होती आणि सर्व रीतिरिवाजांच्या कडाडून विरोधात होती. पण शेवटी किती काळ विरोध करणार? तीही एक महिला होती. दुसरे तिच्यासोबत उभे राहणारं कुणीही नव्हतं. पण आईच्या बोलण्यांमुळे बाबांच्या विचारांमध्ये थोडा बदल नक्कीच झाला होता. पण तेही एका जुन्या विचारांच्या खानदानाच्या रीतिरिवाजांमध्ये बांधलेले पुरुष होते. खानदानवाल्यांच्या नाराजीचा विचार करून त्यांनी मला 10वीपर्यंत शिकवलं. पण त्यानंतर माझ्या आईने खूप प्रयत्न केले तरी त्यांनी मला पुढे शिकवलं नाही आणि मी 18 वर्षाची होताच माझा विवाह त्यांच्या मित्राच्या मुलाशी ठरवला, जो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आणि पूर्णपणे अनफड होता. तो खूप रागीट आणि इतका बेकदर होता की जोही त्याला पाहायचा तो आपल्या कानांवर हात ठेवायचा. माझ्या आईने या लग्नाला स्पष्ट निकार दिला की ती माझे लग्न एका अनपढ माणसाशी कधीच करणार नाही. त्या दिवशी पप्पा यांनी आईला घटस्फोटाची धमकी दिली की जर आमच्या खानदानाच्या रीतिरिवाजांना तोडण्याचा प्रयत्न केला तर मी तुला घटस्फोट देईन, मग यासाठी मला रिवाज मोडायला लागला तरी चालेल. हे ऐकताच आईसह मी देखील थक्क झाले होते. तिथेच आई कमजोर पडली आणि मग पप्पांचीच मर्जी चालली. 2 महिन्यातच धूमधडाक्याने माझं लग्न पप्पांच्या त्या अनपढ आणि उर्मट मुलाशी झालं. माझ्या नवऱ्याचं नाव सागर होतं. तो दिसायला चांगला होता, पण तोच जुन्या विचारांचा पुरुष होता, जसा विचार माझ्या पप्पांचा होता. लग्नाच्या पहिल्या रात्री मी नववधू बनून बसले होते. खूप घाबरलेली आणि ताणलेल्या अवस्थेत होते. तो जेव्हा खोलीत आला आणि माझ्याशी खूप नम्रपणे आणि प्रेमाने बोलला. त्याने मला पहिल्या रात्रीचं गिफ्टही दिलं आणि माझ्याशी गप्पा मारू लागला. आणि मग त्याने मला सांगितलं की आपण चांगले मित्र होऊया. त्याच्या या बोलण्याने मी हैराण झाले की मी त्याच्याबद्दल खूपच चुकीचं ऐकलं होतं. मला थोडा आनंद झाला. माझं सर्व ताण गायब होऊ लागला. मी सागरच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला. काही वेळ बसून आम्ही बोलत राहिलो. जेव्हा सागरने अशी गोष्ट सांगितली जी ऐकताच मी थक्क झाले. तो म्हणाला की आता आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत, त्यामुळे तू मला तुझ्या सर्व गोष्टी सांगशील, छोटीशी छोटी आणि मोठीशी मोठी सुद्धा. मी म्हणाले ठीक आहे. मग तो पुढे म्हणाला की जेव्हा आपण चांगले मित्र झालो आहोत तेव्हा आपण एकमेकांच्या सर्व गोष्टी ऐकू. मी जे बोलेन ते तू आनंदाने मानशील आणि आपल्या दोघांमधलं कोणतंही गुपित कुणालाही सांगणार नाहीस. मी मान्य केलं. मग तो हसला आणि म्हणाला, जेव्हा तू प्रेग्नेंट असशील तेव्हा ही गोष्ट सर्वात आधी मला सांगशील. मी संपूर्ण काळजी घेईन. पण तरीही जर कधी तू प्रेग्नेंट झालीस तर तू मला नक्की सांग. आणि जोपर्यंत मी काही कोणाला सांगत नाही तोपर्यंत तू दुसऱ्याला काहीही सांगणार नाहीस. त्यांचं बोलणं ऐकून मी लाजेनं चेहरा खाली केला. मी त्याला त्याच्या सर्व गोष्टी मानण्याचं वचन दिलं. सागरने प्रेमाने माझे हात धरले आणि मला वचन दिलं की संपूर्ण आयुष्य तुला आनंदी ठेवेन, तुला कोणताही त्रास होऊ देणार नाही. मीही खूप आनंदी झाले आणि त्याच्या छातीशी बिलगले. त्यानंतर सागर माझी खूप काळजी घेत होता, मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण एक गोष्ट रोज सांगायचा की जर तुला असं वाटलं की तू प्रेग्नेंट आहेस तर सर्वात आधी मला सांग, माझ्याशिवाय कोणालाही नाही. मी म्हणायचे की तू इतका चिंतेत का आहेस आणि आपण काळजी घेत आहोत, असं काही होणार नाही. मला कळायचं नाही की इतकी काळजी घेऊनही सागर इतका चिंतेत का असतो, असं जसं तो माझ्या प्रेग्नन्सीबद्दल खूपच घाबरलेला आहे. पण तरीही मी त्याच्यासोबत खूप आनंदी होते कारण तो माझी खूप काळजी घेत होता. पण एक गोष्ट त्या घरात खूपच विचित्र होती. माझा नवरा रोज संध्याकाळी मला बाहेर घेऊन जायचा, असं सांगून की चल बाहेर फिरायला जाऊया, आणि मला गावापासून दूर एका खोलीत घेऊन जायचा. ती खोली खूपच जुनी वाटायची पण आतून खूप सुंदर होती. त्या खोलीत गेल्यावर मला झोप यायची आणि काही वेळातच मी झोपून जायचे आणि मग मला काहीच आठवायचं नाही. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी माझे डोळे उघडायचे तेव्हा मी माझ्या घरी असायची. माझी सासू मला विचित्र नजरेनं आणि रागाने बघायची. आधी ती माझ्यावर खूप प्रेम करायची, खूप चांगले वागायची, पण आता फक्त रागानेच बघायची. माझ्या सासऱ्यांनीही माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. मी माझ्या नवऱ्या सागरला याबद्दल विचारले तर तो काहीच सांगत नसे. उलट म्हणायचा की तुला हे जाणून घेणं आवश्यक नाही. एकदा सागर फोनवर कुणाशी तरी बोलत होता. हे ऐकून मला कळालं की तो रोज मला या खोलीत सोडून शहरात जातो. पण जर त्याला शहरातच जायचं आहे तर तो मला या खोलीत बंद का करतो? तो मला घरीच ठेवून जाऊ शकतो ना.
आणि मग तो मला सक्तीने बजावायचा की याबद्दल आपल्या घरच्यांना काहीही सांगू नकोस. हे सगळं तो का करत होता हे मला समजत नव्हतं. मी खूप परेशान होते. तो मला एकटीला सोडून शहरात का जातो हे कळत नव्हतं, कारण त्याचा व्यवसाय तर गावातच होता. आणि जेव्हा तो परत यायचा तेव्हा त्याचे केस विस्कटलेले असायचे आणि तो खूप आजारी दिसायचा. मी विचारायचे की काय झालं. तो लगेच गडबडून जायचा. त्याचा राग पाहून मी घाबरायचे. पण जेव्हा माझ्या सासऱ्याने विचारलं की सागर तू शहरात गेला होतास का, तर तो साफ नकार देई. यावर माझे सासरेही चिडायचे आणि बाप लेकात वाद व्हायचा. घरात नेहमीच हे वाद चालू असायचे. त्याच दिवसात माझ्या सासऱ्यांनी घरात एक कामवाली ठेवली. हे पाहून मला धक्काच बसला की ती कामवाली स्वयंपाकघरात स्वयंपाक वगैरे करत होती. तर आमच्या बिरादरीत स्वयंपाकघरातील कामं फक्त घरातील स्त्रिया म्हणजे पत्नी, बहीण, मुली, सूनच करत होत्या. मग माझ्या सासऱ्यांनी कामवाली कशी काय ठेवली? कामवालीला पाहून माझ्या सासूने खूपच गोंधळ घातला होता आणि सारा आरोप माझ्यावरच टाकला की घरची ही स्थिती तुझ्यामुळेच झाली आहे. मला वाटलं की काहीतरी गडबड चालू आहे आणि अशी गडबड होती की जी घराच्या मूलभूत गोष्टींना हादरा देणार होती. ती कामवाली नेहमी आपल्या चेहऱ्याला इथपर्यंत झाकून ठेवी की संपूर्ण शरीराला झाकून ठेवायची, पायापर्यंत झाकून ठेवायची. माझ्या सासऱ्यांखेरीज कोणाशीही बोलायची नाही. असं वाटायचं की ती मूक आहे, पण माझ्या सासऱ्यांसमोरच तिची जीभ उघडायची. मला माझ्या सासरे आणि कामवालीवर संशय येऊ लागला. मी हीच गोष्ट सागरसमोर मांडली तर तो रागाने लालबुंद झाला. पण मीही ठरवलं की आता मी ना तर माझ्या नवऱ्यासोबत त्या खोलीत जाईन जी घरापासून दूर आहे, ना तर माझे सासरे आणि त्या कामवालीला एकटं सोडेन. एका संध्याकाळी सागर मला सोबत घेऊन जायला लागला. तेव्हा मी स्पष्ट नकार दिला. माझ्या नकाराने त्याचा चेहरा रागाने लाल झाला, पण मी काही मानलं नाही. तरी सुद्धा जबरदस्तीने त्याने मला सोबत नेलं. माझा खूप नकार देऊनही त्याने मला जबरदस्तीने सोबत नेलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझी अवस्था खूपच वाईट होती. संपूर्ण शरीरात वेदना होत होत्या आणि चक्करही येत होत्या. मी माझ्या बिछाण्यावर पडलेले होते. मला शुद्ध येताच त्याने मला विचित्र नजरेने बघितलं आणि विचारलं, कसं वाटत आहे? मी म्हणाले, खूप थकवा आहे. त्याने एक विचित्र प्रश्न विचारला की तू प्रेग्नेंट तर नाहीस ना? त्याचं हे विचित्र प्रश्न खूप विचित्र वाटायचे. भला तो का माझ्या प्रेग्नेंट होण्याबद्दल वारंवार विचारत होता, आणि विचारत होता तरी असं का की जणू त्यामागे काही मोठं गुपित दडलेलं आहे. मी शांत राहून त्याच्याकडे बघत राहिले. त्याने परत तोच प्रश्न उच्चारला. अजून मी उत्तर देण्याआधीच अचानक मला उलटी आली आणि मी घाबरून बाथरूमकडे धाव घेतली. तोही माझ्या मागे आला. त्याचा चेहरा भीतीने पिवळा पडला होता. असं वाटत होतं की खूपच वाईट घडलं आहे. मी बाहेर येताच तो म्हणाला की तयार हो, आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. मी खूप आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की फक्त उलटीच झाली आहे. पण त्याने मला जबरदस्तीने सोबत नेले. हॉस्पिटलमध्ये नेऊन चेकअप करवला. चेकअपनंतर डॉक्टरांनी आनंदाची बातमी सांगितली की मी प्रेग्नेंट आहे. हे ऐकताच त्याचे हातपाय थरथरू लागले. मी माझ्या नवऱ्याला पाहून आश्चर्यचकित आणि परेशान झाले की बाळ होण्याच्या बातमीने त्यांना आनंदी व्हायला हवं होतं, पण ते इतके घाबरले का होते? मी हेच विचार करत होते की तेव्हा तो जे बोलला ते ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानं माझ्या बाळाची हत्या केली. मी त्याच्या खूप विनवणी केली, त्याच्या हातापाया पडले, पण तो ऐकला नाही. मी कारण विचारल्यावर म्हणाला की मी मजबूर आहे. मी खूप रडले की भला ही कोणती मजबुरी आहे जे आपल्या स्वतःच्या बाळाला जगात येण्यापासून थांबवते. मी खूप त्रासात होते, पण आता मी फक्त रडत बसले होते, कारण माझ्या प्रेग्नेंट होण्याच्या बातमीने मला खूप आनंद मिळाला होता. पण माझ्या आनंदावर पाणी फिरवले होते. माझ्या सतत रडण्यामुळे सागरने मला धमकी दिली की जर तू ही गोष्ट कोणाला सांगितलीस तर मी तुला सोडून कायमचाच निघून जाईन. मी घाबरले आणि मग माझ्या बाळाचा विचार मनातच दाबून शांत झाले. पण त्यानंतर एका वर्षातच त्याने 3दा माझ्या बाळांसोबत हाच प्रकार केला. आता मला त्याचा फार तिरस्कार वाटू लागला होता. सोबतच त्याच्या घरच्यांचाही तिरस्कार वाटू लागला होता. मला माझ्या बापावरही राग येत होता. त्याने माझं लग्न एका अडाणी आणि गवार माणसाशी लावलं. मी सर्वांशी बोलणं बंद केलं, इथपर्यंत की माझ्या आईवडिलांशीही बोलणं बंद केलं. मी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आणि सतत रडत राहिले. माझं आरोग्य दिवसांदिवस बिघडतच चाललं होतं. माझं मन मला आतून खात होतं की मी माझ्या बाळांना वाचवू शकले नाही. एक दिवस अशाच परिस्थितीत माझ्या नशिबावर रडत पडले होते. अचानक माझं मन खूप घाबरायला लागलं. विचार केला की उठून थोडं बाहेर जाऊन येऊ. उठून जायला लागले तर मला चक्कर आली. मी घाबरले की मी परत तर प्रेग्नेंट नाही झाले ना, आणि माझ्या नवऱ्याने माझं बाळ पुन्हा मारलं तर काय होईल. मी लवकरच बाहेर निघून गेले. स्वयंपाकघरात जाऊन एक ग्लास ताजा ज्यूस बनवला
आणि तो घेऊन बाहेर आले. बाहेर ताज्या हवेत फिरायला लागले. मी विचार केला की याने माझं मन हलकं होईल. मी सागरला शंका येऊ नये म्हणून काही सांगू इच्छित नव्हते मी परत आई होणार आहे. बाहेर फिरत असताना मी माझ्या सासऱ्यांना कामवालीसोबत जाताना पाहिलं. मी थक्क झाले, कारण माझे सासरे आणि ज्या प्रकारे लपून कामवालीसोबत जात होते ते खूपच विचित्र वाटलं. मीही शांतपणे त्या कामवालीच्या खोलीकडे चालले की पाहूया तरी की दोघे कसे का लपून जात आहेत. मी खोलीच्या बाहेर दाराजवळ कान लावून उभी राहिले. आतून आलेला आवाज ऐकला आणि जसजशी मी ऐकत गेले तसतसा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या हातात ज्यूसचा ग्लास होता, जो खाली पडला. असं वाटलं की संपूर्ण घरच माझं छप्पर माझ्यावर कोसळलं आहे आणि त्या छपराने माझं शरीर तोडलं आहे. इतकं घाणेरडं काम मी स्वप्नातही कधी विचार करू शकत नव्हते. ग्लास तुटलेल्याचा आवाज ऐकून माझे सासरे आणि कामवाली खोलीतून बाहेर आले, पण गुपित मला समजलं होतं. त्यानंतर मला माझ्या पायांवर उभं राहणं अवघड झालं. माझ्या सासऱ्यांनी आणि त्या कामवालीने मला पकडण्याचा प्रयत्न केला, पण मी ओरडले आणि जोरजोरात रडू लागले. खोलीतून माझी सासू बाहेर आली आणि आश्चर्याने मला बघू लागली. पण पुढच्या क्षणी जे झालं त्याने माझ्या सासूच्या पायाखालची जमीनच खेचून नेली. मी जमिनीवर पडले होते. माझी सासू मला घेऊन खोलीत गेली. माझे सासरे आणि कामवालीही खोलीत आली. मी माझ्या दुर्दैवावर जोरजोरात रडत होते. माझ्या सासूने मला मिठी मारली आणि मग माझ्या सासऱ्यांनी आणि कामवालीने संपूर्ण सत्य माझ्यासमोर उघड केलं. माझ्या सासूने काही गोष्टी सांगितल्या आणि खूप वेळ मला समजावत राहिली. मग मी माझ्या नवऱ्याशी बदला घेण्याचा विचार केला. मी माझ्या सासू आणि सासऱ्यांना सर्व काही सांगितलं की त्याने माझी 3 बाळं मारली आहेत आणि तो मला विरान खोलीत नेऊन बंद करतो. हे ऐकून माझी सासू रडायला लागली. तिला वाटलं की सागर एवढं घाणेरडं काम कसं करू शकतो. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून एक नाटक करायला सुरुवात केली आणि मी माझ्या सासूने हा निर्णय घेतला की यावेळी आम्ही कोणालाही सांगणार नाही की मी प्रेग्नेंट आहे. पण माझा नवरा परेशान झाला आणि मला जबरदस्तीने रुग्णालयात नेलं आणि डॉक्टरांना सांगितलं की मला हे बाळ नको आहे. पण डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला. बस, डॉक्टरांनी सांगितलं की आता बाळाला पाडलं तर तुमच्या पत्नीचा जीव जाऊ शकतो. हे ऐकताच सागर डोकं धरून रडायला लागला आणि म्हणाला की हे बाळ या जगात आलं तर मी कोणाला तोंड दाखवायला लायक राहणार नाही. माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झाले नाही, कारण मी त्याचं गुपित जाणून गेले होते. त्यामुळे मी शांत राहिले. दिवस जात राहिले आणि त्याची अवस्था आणखीनच वाईट होत गेली. तो गरजेच्या कामाचं कारण सांगून शहराला गेला आणि मी सर्व काही माहिती असूनही अनभिज्ञ राहिले. जेव्हा माझ्या डिलिव्हरीचे दिवस जवळ आले आणि माझा नवरा शहरातून परत आला तेव्हा त्याची अवस्था खूपच वाईट होती. तो एक थकलेला प्रवासी वाटत होता. डॉक्टरने माझी तपासणी केली आणि अर्ध्या तासानंतर माझ्या मांडीवर माझं बाळ ठेवलं होतं. पण डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं बाळ अंध जन्मलं आहे आणि त्यांचा विकास सामान्य लोकांपेक्षा वेगळा आहे. भविष्यकाळात तुमचं बाळ वेडसर होऊन संपूर्ण आयुष्य काढेल. हे ऐकताच सर्वांसमोर मातम पसरला आणि सागर गुडघ्यांवर बसून जोरजोरात रडायला लागला आणि माझ्या पुढे हात जोडून माफी मागू लागला. त्याच वेळी त्याने त्याचे सर्व पाप कबूल केले. त्यावेळी ती कामवाली सुद्धा तिच्या अंगावरची चादर काढून फेकली. त्या कामवालीला पाहताच माझ्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती कामवाली नाही तर माझी नवऱ्याची पहिली बायको होती. काही वर्षापूर्वी सागर त्याच्या मित्रांसोबत शहरात फिरायला गेला होता. पर्वतरांगांमध्ये फिरताना त्यांना तिथे एक सुंदर मुलगी भेटली होती, जिथे ते थांबले होते. ती मुलगी तिथं स्वयंपाक बनवत होती. ती मुलगी खूप सुंदर होती, अगदी काश्मीरी सफरचंदासारखी. माझ्या नवऱ्याला ती खूप आवडली होती. ती खूप निरागस होती, पण समजूतदार होती. तिनं माझ्या नवऱ्याला मर्यादा ओलांडून दिली नाही. माझ्या नवऱ्याला तिच्यावर खूप प्रेम झालं. तो त्यांच्या बिरादरीच्या रीतिरिवाज विसरून गेला आणि नैनितालमध्ये तिच्या वडिलांशी बोलून तिच्याशी लग्न केलं. सेजलच्या वृद्ध वडिलांना काही हरकत नव्हती, कारण त्यांना आपल्या कर्तव्यामधून मुक्त व्हायचं होतं. सागर त्यांना आवडला, कारण तो देखणा आणि स्मार्ट होता. त्यांनी सेजलचं लग्न सागरसोबत लावलं. लग्नानंतर 2 महिने सेजल आणि सागर एकत्र होते. जेव्हा गावाहून बोलावलं गेलं तेव्हा त्याला गावाला जावं लागलं. सेजलला परत येण्याचं वचन देऊन तो गावाला गेला. तिकडे सेजल सागरची वाट पाहत राहिली. वाट पाहण्याची सीमा वाढत गेली, इथपर्यंत की सेजलने एका मुलाला जन्म दिला, पण सागर परत आला नाही. सेजलने त्याचं नाव टिकवलं, पण सागर खूप परेशान झाला होता. त्याच्या भावनांमध्ये येऊन इतका मोठा निर्णय घेतला होता, पण जर ही गोष्ट बिरादरीत कळली तर खूप वाईट होईल. त्यामुळे तो लपला आणि त्या मुलीला शहरातच सोडून दिलं. बाळ 3 महिन्यांचं झालं होतं तेव्हा समजलं की त्याच्या हृदयात छिद्र आहे आणि ऑपरेशन आवश्यक आहे, नाहीतर बाळ वाचणार नाही. सेजलने ठरवलंच होतं की मरेल, पण त्या बेवफाला परत विचारणार नाही.
पण तिच्या बाळाला बघून आणि त्याचं प्राण वाचवण्यासाठी तडफडली. मग ती सागरला शोधू लागली. देवाची कृपा की तिला त्याचा एक मित्र भेटला. तो शिकलेला होता. त्याने तिची परिस्थिती बघून तिला सागरकडे पोहोचवलं. सेजल सागरच्या घरच्यांच्या समोर खूप रडली आणि तिचं बाळ पुढं केलं की आता याचं जीवन तुमच्या हातात आहे. पण त्यावेळी भीतीपोटी सागरने सेजलसोबत असलेलं नातं त्याने नाकारलं आणि म्हणाला की तो या मुलीला ओळखत नाही. बिरादरीवाल्यांनी त्या मुलीला घरातून बाहेर काढलं आणि खूप अपमानित केलं. माझ्या सासूनेही तिच्या मुलावरच विश्वास ठेवला. जेव्हा त्या मुलीनं तिच्या बाळाला छातीशी धरून रडत त्याला शाप दिला की जर तू खोटा आहेस आणि मी जर खरी असेन तर देव करो तुझंही अपत्य अपंग जन्माला येऊ. अशा रोगासह जन्म घेईल की तू रक्ताच्या आसवांनी रडशील. पण सागरला त्यावेळी त्याच्या इज्जतीची आणि बिरादरीची एवढी भीती होती की त्याने सेजलला त्याची पत्नी मानण्यास नकार दिला. इथपर्यंत की माणुसकीच्या नात्यानेही त्याला त्याच्या स्वतःच्या अपत्यावर दया आली नाही. पण माझ्या सासऱ्यांना का माहीत नाही बाहेर सेजलवर काहीसा विश्वास वाटू लागला होता. ती घरातून बाहेर पडल्यावर माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या नोकराला तिला बोलावून तिच्या नोकराच्या घरी लपवून ठेवलं. त्या बाळाचं DNA टेस्टही केलं आणि समजलं की ती मुलगी खरंच खरं बोलत आहे. त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी त्या बाळाचा उपचार केला, पण सेजलला आणि त्या बाळाला सर्वांपासून लपवूनच ठेवलं, ज्यामुळे बिरादरीत त्यांची इज्जत राहिली. त्यामुळे माझं लग्न सागरसोबत केलं. पण सेजलच्या शापामुळे सागर खूप घाबरलेला होता. सेजलच्या घरात गेल्यानंतर सागरने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मिळाली नाही. तो रोज तिला शोधायला जात असे. पण माझ्या सासऱ्यांनी त्याला शहरात जाण्याचं कारण विचारल्यावर तो काही उत्तर देऊ शकला नाही. त्याने याचा उपाय काढला की रोज मला त्याच्यासोबत घेऊन जात असे आणि त्याच्या आईवडिलांना सांगत असे की मी तनुशीला तिच्या आईवडिलांच्या घरी घेऊन जात आहे. मग मला विरान खोलीत नेऊन बंद करून टाकत असे आणि मला झोपेची औषधं देत असे, ज्यामुळे मी आरामात संपूर्ण रात्र झोपलेली असे. तो स्वतः सेजलला शोधायला जाई. त्यामुळे माझी सासू आता माझ्यावर रागावू लागली होती, कारण त्यांना वाटत होतं की मी रोज माझ्या आईच्या घरी जाते. मी घराला न वाचवणारी मुलगी नव्हती. त्या दिवशी जेव्हा मी ज्यूसचा ग्लास घेऊन माझ्या सासऱ्यांच्या आणि कामवाल्यांचा पाठलाग करत खोलीपर्यंत गेले, तेव्हा खोलीच्या आतून अर्धसत्य ऐकलं होतं. पण अर्धसत्य ऐकूनही मला संपूर्ण गोष्ट समजली होती. माझ्या सासूने त्या कामवालीचा चेहरा पाहताच तिलाही संपूर्ण सत्य कळालं आणि तिने मला सर्व सत्य सांगितलं. मी त्या मुलीची माफी मागितली. माझ्या नवऱ्यामुळे नाही, तर माझ्या पोटात वाढणाऱ्या एका निरागस जीवामुळे. कारण मी नाही इच्छित होते की तिच्या शापाचा परिणाम माझ्या बाळावर होऊ. तिनं मला माफ केलं. तिनं मला मिठी मारली. जेव्हा माझं बाळ जन्मलं तेव्हा माझ्या सासऱ्यांनी नाटक केलं आणि डॉक्टरांना समजावलं की तुम्हाला बाहेर जाऊन सांगायचं आहे की बाळ अंध आणि अपंग जन्मलं आहे. हे ऐकताच माझ्या नवऱ्याने रडत आपल्या सर्व पापांची कबुली दिली. त्याला 1 वर्ष झालं आहे. पण बिरादरीचे रीतिरिवाज अजूनही तसेच आहेत. मी आणि सेजल आता एकत्र राहतो. तिचा मुलगा 4 वर्षांचा झाला आहे आणि माझा मुलगा 1 वर्षाचा झाला आहे. आम्ही दोघी बहिणींसारखं राहतो आणि दोन्ही मुलं आपापसात भावासारखे राहतात. आम्ही दोघी मजबूर आहोत बिरादरीच्या जुन्या रीतिरिवाजांमुळे. आम्ही तलाक घेऊ शकत नाही, पण आम्ही आमच्या नवऱ्याला माफ केलेलं नाही. माझे वडीलही त्यांच्या निर्णयावर लज्जित आहेत. मित्रांनो, जुने रीतिरिवाज नेहमी आपल्या भल्यासाठीच असतात असं नाही. काही नुकसानकारक असू शकतात, ज्यांना तोडण्यातच भलं आहे. आपल्या पूर्वजांनाही चुका होऊ शकतात. त्या काळातील परिस्थितीनुसार त्यांनी जी रीतिरिवाज निर्माण केले ते त्यांच्या समजुतीनुसार ठीक असतील, पण बदलत्या काळानुसार रीतिरिवाजांनाही बदलायला हवं. पण मी आणि सेजलने अजूनही सागरला माफ केलेलं नाही. तो रोज शहरातून एक माफीनामा पाठवतो, पण माझं मन त्याला माफ करायला तयार नाही आणि सेजलचंही नाही, कारण आम्ही दोघींनी खूप सहन केलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आम्ही त्याला माफ करावं का आणि त्याला स्वीकारावं का? जर तुम्हाला आमची ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.